ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। हिंदू परंपरेनुसार या ठिकाणी पूजा, आरती, भगवा झेंडा लावू नये, भगवी चादर टाकू नये। या ठिकाणी मुस्लिम धर्म रीतिरिवाजानुसार पूजा करावी असा फलक राहुरी येथील वादग्रस्त असणाऱ्या बुवासिद्ध बाबा देवस्थान परिसरामध्ये वक्फ बोर्डाकडून लावण्यात आला। त्यामुळे हिंदू बांधवांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। राहुरी शहरामधील बुवासिद्ध बाबा देवस्थान इथे दर गुरुवारी हिंदू बांधवांच्या वतीने आरती होत असते। तसेच त्या ठिकाणी हिंदू रीतिरिवाजानुसार पूजा अर्चा देखील केली जाते। मात्र त्या ठिकाणी आता हिंदू रीतिरिवाजानुसार कोणतेही देवकार्य करता येणार नाही असा फलक लावल्याने हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गेल्या काही वर्षांपासून बुवासिद्ध बाबा देवस्थानबाबत वाद निर्माण झालेला आहे। सदर वाद हा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असून हिंदू बांधवांनी देखील त्याला न्याय प्रक्रियेसाठी आवाहन दिलं असल्याचं बोललं जात आहे। तर 2 वर्षांपूर्वी या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला होता। सदर वाद झाल्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर 2-3 दिवसांपूर्वी वक्फ बोर्डाच्या आदेशाने देवस्थान परिसरात एक फलक लावण्यात आला। त्यानुसार श्री बुवासिद्ध बाबा उर्फ सय्यद अहमद चिश्ती औलिया ट्रस्ट राहुरी यांनी दाखल केलेल्या वक्फ दावा क्रमांक 38/2025 प्रकरणामध्ये माननीय वक्फ न्यायाधिकरण महाराष्ट्र राज्य श्री छत्रपती संभाजीनगर यांनी महत्त्वपूर्ण आदेश पारित केले आहेत। न्यायाधिकरणानं निशाणी क्रमांक 5 आणि 6 वरील आदेशानुसार प्रकरणामधील प्रतिवादी प्रवीण लक्ष्मण राऊत आणि इतर 13 जण असे त्यांचे एजंट, मित्र, नातेवाईक किंवा इतर कोणत्याही व्यक्तींना संबंधित दर्गा आणि मशिदीच्या परिसरामध्ये विशिष्ट कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे। या आदेशानुसार दर्गा आणि मशिदीवरती कोणतेही ध्वज लावणं किंवा मग ध्वज काढणं, दर्ग्यातील मजारीवरती भगवे कापड टाकणं, आरती करणं, घोषणा देणं तसेच मुस्लिम परंपरेव्यतिरिक्त इतर कोणतेही धार्मिक कृत्य करणं यावरती स्पष्टपणे बंदी घालण्यात आली आहे। तसेच या ठिकाणचे धार्मिक स्वरूप बदलण्यासही मनाई करण्यात आली आहे। न्यायाधिकरणानं स्पष्ट केलं आहे की आदेशाचं उल्लंघन झाल्यास संबंधित कृत्य पोलीस मदतीनं तात्काळ थांबवण्यात येतील। दरम्यान या निर्णयाची सर्व भाविक आणि ग्रामस्थांनी नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं। या आदेशामुळे परिसरामधील धार्मिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यावरती भर देण्यात आला आहे असं बोललं जात आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल,